नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना NDKSY ही महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागात जलसंधारण, जलव्यवस्थापन आणि सिंचन सुविधा सुधारून शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करणे. सिंचन प्रकल्प या योजनेतील एक महत्त्वाचा घटक आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, सिंचन प्रकल्प योजना. प्रमुख उद्दिष्टे: जलसंधारण, जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन करून पाण्याची उपलब्धता वाढवणे. सिंचन सुविधा, शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधांची उपलब्धता करून देणे. जमिनीची उत्पादकता, सिंचन सुविधा आणि जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून जमिनीची उत्पादकता वाढवणे. शाश्वत शेती, पाण्याचा शाश्वत आणि कार्यक्षम वापर सुनिश्चित करून शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे. योजना घटक: मायक्रो इरिगेशन, ड्रिप इरिगेशन आणि स्प्रिंकलर प्रणालींचा वापर करून पाण्याचा कार्यक्षम वापर. जलसंधारण प्रकल्प: शेततळी, चेक डॅम्स, जलकुंड आणि इतर जलसंधारण उपाय. सिंचन नेटवर्क: सिंचनासाठी पाईपलाईन, पंप सेट्स आणि वितरण प्रणालींची निर्मिती. पुनर्भरण प्रकल्प: जलस्रोतांचे पुनर्भरण करण्यासाठी विविध उपाययोजना, जसे की पुनर्भरण विहिरी आणि टाक्या. योजनेचा कार्यान्वयन: माती परीक्षण आणि नियोजन. योजनेच्या प्रारंभी जमिनीची माती परीक्षण केली जाते. त्यानंतर जलसंधारण आणि सिंचन प्रकल्पांची योजना तयार केली जाते. अनुदान: शेतकऱ्यांना मायक्रो इरिगेशन सिस्टम आणि इतर सिंचन प्रकल्पांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. प्रशिक्षण: शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन पद्धती आणि जलसंधारण तंत्रज्ञानाबद्दल प्रशिक्षण दिले जाते. सहाय्य: राज्य सरकार, कृषी विभाग आणि स्थानिक कृषी विज्ञान केंद्रांद्वारे तांत्रिक सहाय्य पुरवले जाते. लाभ: पाणी बचत, मायक्रो इरिगेशनमुळे पाण्याची बचत होते. उत्पादन वाढ, सिंचन सुविधांमुळे पिकांची उत्पादन क्षमता वाढते. खर्च बचत, कार्यक्षम पाण्याच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे सिंचनावरील खर्च कमी होतो. जलस्तर वाढ, जलसंधारण उपायांमुळे भूजल पातळी वाढते. शाश्वत शेती, पाण्याचा शाश्वत वापर सुनिश्चित करून शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळते. निष्कर्ष: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणि सिंचन प्रकल्प योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जलसंधारण, जलव्यवस्थापन आणि सिंचनाच्या सुविधांमध्ये सुधारणा करता येते, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन शाश्वत शेती साधता येते. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.